मुद्द्यांवर आपल्याला जे काही आज दिवसभर याचं ॲनालिसिस करायचं, या दोन मुद्द्यांच्या पलीकडे हे ॲनालिसिस जाणार नाही. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे तेजस्वी यादव आणि नितीश कुमार हे भलेही एक प्रकारे ताकदवान दोन फ्रंट रनर्स असतील फॉर द कोव्हेटेड पोस्ट, कदाचित लालू प्रसाद यादव यांच्या करिश्म्यामुळे तेजस्वी काही प्रमाणात समोर आहेत असंही जाणवत असेल, पण जे बॅकिंग पाहिजे ते भाजपला म्हणजे जनता दल युनायटेड म्हणजे नितीश कुमारांना भाजपमुळे जास्त आहे. तर काँग्रेस म्हणजे तेजस्वी यादवकडे आपल्याला म्हणायला पाहिजे की काँग्रेस, VIP आणि ज्या काही 3 डावे पक्ष तिथे आहेत, एक प्रकारे 5 पक्षांचा कचरा मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की 5 पक्षांची कंबाईन ताकद ही भाजपच्या आसपासही पुरत नाही. काँग्रेस तिथे इतकी वीक आहे की काँग्रेसने डेप्युटी चीफ मिनिस्टरवर सुद्धा आपला दावा केलेला नाही. तेही त्यांच्या डीलमध्ये ते VIP नावाच्या एका पक्षाला गेलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने ज्या दोन मुद्द्यांवर आज नितीश कुमारांची सरशी होणार आहे किंवा नितीश कुमार आणि भाजपचं सरकार येणार आहे, त्यातला पहिला मुद्दा तो हा की भाजपचं एक सॉलिड बॅकिंग असल्यामुळे नितीश कुमार पुढे आहेत आणि ते आपल्या 5व्या टर्मला येतील. एक आणि दुसरा मुद्दा जो या आधीच्या तुझ्या डिस्कशनमध्ये विचारलेला होता, तो सर्वात महत्त्वाचा. महाराष्ट्रात दर महिन्याला केवळ 1500 रुपयांनी जो एक बदल घडवून आणला, ते 1500 ज्याची सुरुवात 1250नी मध्य प्रदेशात केलेली आहे. लाडली बहना, आपल्याकडे लाडकी बहीण, तर ते लाडकी बहीणचं एक प्रकारे रिफॉर्मेटिव्ह आपण असं म्हणू. याचं कारण हे तरी दर महिन्याला आहेत. तर तिथे त्यांनी एक रकमी 10,000 दिले आणि ते सुद्धा कशा करता ते येत नाहीये पुढचं, तेही मी आता सांगतो. हे 10,000 रुपये इकॉनॉमिकली वीकर असलेल्या किंवा ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाहून कमी आहे अशा सर्वांना, त्या घरातल्या प्रत्येक महिलेला 10,000 ही रक्कम पुढील 2 वर्षात 2 लाखापर्यंत जाऊ शकते जर तुम्ही या 10,000वर बिझनेस उभा केला तर. केवळ एवढं वाक्य म्हणून नितीश कुमार थांबले नाहीत. त्यांनी ऑक्टोबरमध्ये याच्या पुढचं वाक्य सांगितलं. याचं कारण महाराष्ट्रात सुमारे, आपल्याला माहितीच आहे, आपण रिपोर्टिंग केलेलं आहे की सुमारे 25 लाखच्या आसपास अनेक ठिकाणी महिला फेक आढळल्या. 12,000 तर पुरुष आढळले लाडकी बहीण योजनेचा हे फायदा घेताना. मध्य प्रदेशातही अशा घटना आहेत. याचं उत्तर देताना नितीश कुमारांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे, ये 10,000 मैंने आपको नॉन रिफंडेबल दिए है. आणि हे वाक्य माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. एक प्रकारे ही ऑफिशियल, आणि मी फार जबाबदारीने पुढचं वाक्य बोलतोय, ऑफिशियल अधिकृत मताच्या साठी दिलेली लाच नव्हे का, हा प्रश्न आहे. आणि इथेच पूर्ण बाजी पलटते.